श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादि सब संतों के अलौकिक हेतु की अकारण करुणा ईश्वर कृपा से श्रीमद ज्ञानेश्वर महाराज द्वारा विरचित ज्ञानेश्वरीचा आपला विचार सुरू आहे. ज्ञानेश्वरीच्या या विचाराच्या प्रसंगी आपण काल यापूर्वीच्या 44 श्लोकाचा विचार केला. 45 क्रमांकाचा श्लोक पुन्हा त्याचा अर्थ पहा. अदृष्टपूर्वम ऋषितोस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. हे जगन्निवास, हे देवांच्या ईश्वरा, हे जगाच्या निवासा, अदृष्टपूर्वम दृष्ट्वा हर्षितोस, जे पूर्वी पाहिलेले नाही असे रूप पाहून मी हर्षित झालेलो आहे. मे मन भयेन प्रव्यथितम, माझे मन भयाने अतिशय व्यथित व्याकुळ झालेले आहे. प्रसिद्ध, माझ्यावर प्रसन्न व्हा देवा. तदेव मे देवरूपम दर्शय, तेच मला देवाचं रूप, आपलं रूप दाखवा, जे चतुर्भुज होता. या प्रकारे आपण सरळ श्लोकाचा अर्थ पाहिला. होई पहा, तरी देवीशी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माय बापे पुरविले स्नेहाळाचे मी. तरी देवेशी सलगी केली, मी देवाशी म्हणजे आपल्या बरोबर सलगी केली, हट्ट केला, हट्ट धरला की मला तुम्ही लढीवाळपणा लाडीगोडी केली आणि जे विश्वरूपाची आळी घेतली. विश्वरूप दाखविण्याकरिता आळी छंद हट्ट धरला की देवा तुम्ही मला विश्वरूप दाखवा. ते माय बापे पुरविले स्नेहाळाचे. अतिशय स्नेहाने मायबाप अशा आपण ती माझी इच्छा पूर्ण केली. तुम्ही माझी इच्छा अत्यंत दयाळूपणाने ती इच्छा पूर्ण केली. देवा,
हे झालं कसं? तुम्ही जे विश्वरूप दाखवलं त्या दाखवण्याची स्थिती कशी आम्हाला दिसते पहा. जे सुरतरूंची झाडे अंगणी लावावी खोडे, कल्पतरूची झाडे जणू काय कौतुकाने अंगणात लावावी, द्यावे कामधेनूचे पाडे खेळावया, आणि कामधेनूचं लहान बालक वासरू हे जणू काय खेळावयाला द्यावं. कारण की त्याचा महिमा समजत नाहीये, म्हणून त्याची अवज्ञा होते. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चंडवा लागी आणावा, हा छंद सिद्धी नेला आघवा माऊली येतो. म्या नक्षत्री डाव पाडावा, मी काय केलं की खेळण्याकरता नक्षत्रांना मागावं किंवा चंद्र चंडुआ लागी आणावा. चेंडू खेळण्याकरिता जणू काही चंद्रालाच आणावं. हा आणावा, चेंडूआ लागी यावा, द्यावा. हा चेंडू खेळ एखाद्यानं चेंडू करता चंद्र द्यावा, एवढंच अर्थ घेत नाही. हा छंद सिद्धीनेला आघवा माऊली तुआ. परंतु हे माऊली, तुम्ही हा माझा छंद सिद्धीला नेला, शेवटाला नेला, माझा तुम्ही छंद पूर्ण केला. जिया अमृत लेशा लागी सायास, त्याचा पाऊस केला 4 मास. पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी फिरले. करिता एखाद्यानं सायास करावा, प्रयास करावा, तेच अमृताचा एक थेंब भेटावा, याच्याकरता काहीनं सायास केला आणि त्याचा पाऊस केला 4 मास. एखाद्यानं त्याचा 4 महिने एक थेंब पाहिजे आणि 4 महिने पाऊस पडावा. तसे तुम्ही हे मला रूप दाखवलं. म्हणजे मागावं एवढं आणि द्यावं जास्त. पृथ्वी वाहुनी चासे चास, चिंतामणी फिरिले. व पृथ्वीची नांगरट खुर पाळणी वाफे करून चासे चास प्रत्येक वाफ्यामध्ये परत चिंतामणी पेरावे. अरे चिंतामणी प्राप्त झालं की काय टेन्शनच नाही ना, कामाची आवश्यकता नाही. पण तो चिंतामणी पृथ्वीमध्ये पेरावे, त्याचे महत्तेच ज्ञान नाहीये. ऐसा कृतकृत्य केलं स्वामी, बहु लळा पाळलेला तुम्ही, दाविले जे हरब्रह्मी नाहीके जे कामी. हे देवा, असा स्वामी कृतकृत्य केलं, असा तुम्ही मला कृतकृत्य केलं स्वामी. हे स्वामी, आपण याप्रमाणे मला कृतकृत्य केलं, बहु लळा पाळिला तू. माझा फार लळा पाळला, माझे फार लाड पुरविले. दाविले जे हरंग ब्रह्मी नायके जे कानी. भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाने ही जे कधीच कानात ऐकलं नाही, असं ब्रह्म तुम्ही मला, असं स्वरूप तुम्ही मला दाखवलं. मा देखावयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिव्हारीची गाठी मजलावी सोडली.
मा देखावयाची केवती गोटी. ब्रह्मदेव आणि शंकरानं जे ऐकलंच नाही, मग पाहण्याची गोष्ट तर दूरच, म्हणजे त्यांना पाहायला तर भेटलंच नाही. जयाची उपनिषदा नाही भेटी, वेदांत सुद्धा ज्या स्वरूपापर्यंत पोहोचला नाही. वेदांताला ज्याची भेट नाही, ते जिव्हारीची गाठी, ते अंतकरणातली हृदयातली गाठ, ते जिव्हारीची म्हणजे हृदयातली गाठ माझ्याकरता तुम्ही मोकळी केली. आणि पहा, जी कल्पादी लागवून आजीची घडी धरून माझी जेतुली होनी गेली जन्म. कल्पादी लागवणी म्हणजे कल्पापासून, कल्पाच्या आरंभापासून, तेव्हापासून आजीची घडी धरून, म्हणजे आजच्या स्थितीपर्यंत, आजची घटी आजच्या घटीपर्यंत माझी जेतुली जन्मे होणे गेली. माझी जेवढी जन्म कल्पापासून आतापर्यंत झाली, ती देवा सगळी जन्म याच्यात पाहिली. तया आगव्याची आत घरडोळी घेऊन असे पाहत, परी ही देखिली ऐकिली मात हातडेच ना. जी तया आगव्यांची आत, आगव्याची हात म्हणजे त्या सर्वच जन्मामध्ये घरडोळी घेऊन असे पाहत. घरडोळी म्हणजे प्रत्येक घराचा झाडा घेऊन पाहत आहे. परी देखील ऐकिली माता आतडीची ना. परंतु ही गोष्ट, विश्वरूपाची गोष्ट कधीच पाहिली नाही, कधीच ऐकली नाही, म्हणजे ही ज्ञानाच्या कक्षेतच आली नाही. ही कधीच समजली नाही, अशी ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आज तुम्ही माझ्या पुढे प्रगट केली. बुद्धीचे जाणणे काही नवचेची याचे अंगणे, हे साधही अंतकरणे करवेचे ना. बुद्धीचं जाणणं याच्या अंगणातही कधीच जात नाही, बुद्धी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. हे साधही अंतकरणे करवेचे ना, याची हाक सुद्धा प्रार्थना ही अंतकरणाला करता येईना, असा हे स्वरूप आहे. ते डोळ्या देखी व्हावी, ही गोष्टीच कायसया करावी, किंबहुना ऐसी पूर्वी दृष्ट नाशता. आता ही कशालाच पोहोचता येत नाही, त्या ठिकाणी डोळ्या देखी व्हावी, डोळ्यानं त्याला दृष्टिगोचर व्हावं. ही गोष्टीची कायसया करावी, ही गोष्ट कशाला करावी? अर्थात ते डोळ्याच्या कक्षेत येणारच नाही, डोळ्याने दिसणारच नाही. बहुना किम, अधिक बोलण्यानं काय लाभ. ऐसी पूर्वी दृष्ट ना श्रुत, अशी गोष्ट पूर्वी कधी पाहिलीही नाही आणि ऐकलीही नाही, परंतु ती मी आता पाहून हर्षित होतो, याचा विचार होतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं